मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 30. हर्ष पहाटेच उठला आणि आपली बॅग भरली. रात्री तो उशिरा घरी आल्याने लगेच झोपी गेलेला. अर्धा तासात त्याने सॅकमध्ये आपले सामान पॅक केले. आंघोळ आणि स्वतःची तयारी करून तो बाहेर आला. हर्ष, बस लगेच आणते नाश्ता. अरुंधतीने तो जाणार म्हणून सकाळी उठून त्याला खायला बनवून दिले होते. मम्मा, इतक्या सकाळी नाश्ता नको ना गं, फक्त चहा दे, हर्ष म्हणाला. महत्त्वाच्या कामासाठी चाललास ना, थोडं खाऊन घे, अरुंधती त्याला डायनिंगवर बसवत म्हणाल्या. त्याने अरुंधतीला बिझनेस मीटिंगसाठी चाललोय आणि सोबत आधीचे जुने फ्रेंड आहेत तर 2 दिवस हॉल्ट करणार असे सांगितले होते. आता तिचं एवढ्या काळजीने उठून त्याला नाश्ता बनवून देणं त्याला थोडं ओशाळल्यासारखं झालं. तो कधी तिच्याशी खोटं बोलत नसे. त्यांच्या आग्रहास्तव त्याने थोडा नाश्ता आणि चहा घेतला. घरून निघून त्याने वाटेत रुचीला पिक केले. ती तर आज 7व्या आसमानवर होती. तिचा हसरा आणि खट्याळ चेहरा बघून हर्षच्या चेहऱ्यावर आनंद पसरत होता आणि तो अधिकाधिक तिच्यात गुंतत चालला होता. त्याची नजर वळून वळून तिच्याकडेच जात होती. 2.5 तास प्रवास करून ते एकदाचे लोणावळ्याला पोहोचले. रुचीने आधीच हॉटेल बुक करून ठेवले होते. तिने कार तिथेच घ्यायला लावली. मोठं हॉटेल होतं. रिसेप्शनिस्टकडून चावी घेऊन हर्ष आणि रुची रूमकडे निघाले. स्टाफकडे बॅग दिल्या होत्या. तो त्यांच्या पुढे निघाला. रूमचे दार त्याने ओपन करून दिले. तो बॅग ठेवून बाहेर निघून गेला. काही लागलं तर या नंबरवर कॉल करा एवढं सांगून तो गेला. तर कसं वाटत आहे मिस्टर हर्षित इनामदार, रुची त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाली. छानच आहे. तरी एवढी महागडी रूम कशाला बुक केलीस? तो तेवढा प्रशस्त हॉल, बेडरूम आणि टेरेस हे सगळं बघून म्हणाला. तुझ्यासाठी हर्ष, फक्त तुझ्यासाठी. तू स्पेशल आहेस माझ्यासाठी. एवढं तर करावंच लागेल मला, रुची म्हणाली. बरं चल आता फ्रेश हो, काहीतरी खाऊन घेऊया आणि फिरायला जाऊया, हर्ष तिच्या मानेभोवती घातलेला हात काढत म्हणाला. का? तू लोणावळा बघितले नाही कधी? रुची त्याच्याकडे नजर रोखून म्हणाली. बघितले की, बऱ्याच वेळा आलोय मी इथे. आपण फिरायला आलोय ना इथे, हर्ष म्हणाला. फिरायला? छे, मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. सांगितले आहे ना तुला, रुची म्हणाली. अगं हो, पण फिरताना सोबतच असू ना आपण. सारखं बंदिस्त वातावरणात तर राहतो आपण. आज थोडं मोकळ्या हवेत फिरूया ना, हर्ष म्हणाला. का रे, तुला भीती वाटते का माझी? रुची त्याच्याकडे भुवया उंचवून बघत म्हणाल. नाही, मी कशाला भिणार तुला? काही पण आपलं तुझं, हर्ष नजर चोरत म्हणाला. माझ्याकडे बघून बोल ना, तोंड का तिकडे केलंस? रुची त्याला आणखीनच चिडवत म्हणाली. रुची, खरं तर तू घाबरायला हवं आहेस मला, हर्ष म्हणाला. छे, मी कशाला घाबरणार? माझं तुझ्यावर प्रेम आहे हर्ष. पूर्णपणे तुला समर्पित व्हायला मी केव्हाही तयार आहे. ती हर्षच्या जवळ आली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून अगदी हळू आवाजात म्हणाली. तिचे ते शब्द आणि छातीवर जाणवणारा गरम श्वास हर्षच्या अंगावर अगदी सरसरून काटा आला. त्याने कसंबसं स्वतःला सावरलं. भरपूर झालं रोमॅन्टिक बोलून. चल, मला भूक लागली आहे, तो तिला दूर करत म्हणाला. कसला अनरोमॅन्टिक आहेस तू हर्ष? कसं होणार माझं? रुची म्हणाली. वेळ बघावून वागावं लागतं रुची, आवर ना, चल, हर्ष म्हणाला. रुची नाईलाजाने फ्रेश झाली. त्यालाही आता तिने वॉशरूममध्ये पाठवलं आणि ती तयार होऊ लागली. माझा एवढा खर्च गेला अर्ध्या पाण्यात. मला संपूर्ण वेळ याच्या मिठीत घालवायची होती. एकतर दिसतो एवढा हँडसम, मला स्वतःला कंट्रोल करायला किती जड जातं. आणि हा याचा मंद दरवळणारा परफ्यूम तर वेळ लावतो मला. ठीक आहे, आजचा दिवस. रात्री बघ, मी ना तुझे कोणतेही बहाणे चालू देणार नाही आहे, ती मनातच बडबडत होती. तो वॉशरूममधून बाहेर आला तर हिने शॉर्ट वन पीस घातला होता आणि मागची चेन न लावताच ती तशीच ड्रेसिंगसमोर बसली होती. रुची, तू हे काय घातलं आणि चैन पण उघडी? तो दुसरीकडे बघत म्हणाला. चालतं रे हर्ष, आपण फक्त दोघेच आहोत ना. तुझ्यासाठी झाले मी तयार आणि चैन नाही जमत मला लावायला, तू दे ना, रुची त्याला म्हणाली. ठीक आहे, तो फक्त एवढंच म्हणाला. तिला तसं बघताना त्याच्या हार्टबीट्स भयंकर वाढल्या होत्या. तो तिच्या पाठीला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत चैन लावत होता. पण गोरीपान पाठ बघून हा मात्र गोरामोरा झाला आणि ती त्याचा चेहरा एकटक आरशात निहाळत होती. जादू तो चल रहा है मेरा. किती दूर पळशील मित्रा, आना तो मेरी ही बाहों में है, ती मनातच हसत म्हणाली. तो त्याचा आवरून तयार झाला. दोघेही बाहेर पडले. त्यांचं हॉटेलमध्ये जेवण केलं. ती आज फारच हॉट दिसत होती. त्याची नजर पुन्हा पुन्हा तिच्याकडेच जात होती. तरी तो लक्ष दुसरीकडे केंद्रित करत होता. चल, कुठे कुठे जायचं फिरायला, हर्ष म्हणाला.
अरे ऊन बघ ना किती आहे. एवढ्या उन्हात मला तर फार कंटाळा आलाय, रुची म्हणाली. असं काय करतेस ऋषी? चल ना. बरं चल, मी तुला घोड्यावर बसवतो. छे यार, तू असा ड्रेस घातलास नाही जमणार ना बसायला, हर्ष तिच्या ड्रेसकडे बघत म्हणाला. नशीब कळलं लवकर, रुची म्हणाली. का गं अशी वैतागतेस? चल बागेत जाऊन बसूया. भरपूर सावली आहे. चालेल? हर्ष म्हणाला. तिला भयंकर राग आलेला, पण त्याला दुखवून चालणार नव्हतं. ती ठीक आहे म्हणून त्याच्यासोबत गेली. हा खरंच चुकून या जमान्यात जन्मलाय. किमान 100 वर्ष आधी जन्मायला हवा होता. ती मनातच चरफडत होती. मी तुला एका ठिकाणी नेणार आहे रुची. मला ती जागा फार आवडते. तुलासुद्धा फार आवडेल ती, हर्ष गाडी चालवताना बोलत होता. कोणती जागा आहे जी मला माहीत नाही? मी तर कितीदा आली आहे इथे, रुची म्हणाली. आहे एक, पण खरंच लांब जावं लागेल, हर्ष म्हणाला. ओके, लॉंग ड्राईव्ह आहे तर, रुची. हो, तेही होईल त्यानिमित्ताने, हर्ष हसत म्हणाला. तिच्या नाकावरचा राग त्याला दिसत होता. तो आपल्या परीने तिला हसवायचा प्रयत्न करत होता. तिने नुसतंच ओठ पसरून हो म्हटलं. रागावलीस का गं? हर्ष म्हणाला. नाही, कुठे? प्रवास झाला ना त्यामुळे थोडा थकवा आला बस, रुची म्हणाली. थकवा पार पळून जाईल तुझा. अशी जागा दाखवतो तुला. तू सोबत असलास तर कुठेही येईन मी. मला फक्त तुझी सोबत महत्त्वाची आहे. रुची त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होती. मलाही थँक्स फॉर एव्हरीथिंग, हर्ष म्हणाला. हा कशासाठी थँक्स म्हणतोय? म्हणू दे. तसाही जरासा वेडाच आहे. मला काय करायचं आहे? त्याची बायको म्हणून मिरवायला कसं मिळतं हे बघायचं बस. बाकीचं इग्नोर कर रुची. एवढा हँडसम आणि श्रीमंत नवरा. लाईफ में मजा ही मजा, रुची स्वतःशी बोलत होती. पोहोचलो बघ, हर्ष गाडी पार्किंगला लावत म्हणाला. त्याने उतरून रुचीकडील दार उघडले. तिला उतरायला हात दिला. ती खाली उतरून त्याच्यासोबत चालू लागली. एक सुंदर जागा होती ती. आजूबाजूला फक्त फुलेच फुले. अगदी नयनरम्य वातावरण. आणि तेवढंच शांतसुद्धा. पण रुचीला डिस्को, नाईट क्लबची सवय होती. तिला तसलं शांत वातावरण नव्हतंच भावलं. 2-3 तास त्यांनी तिथेच घालवले. चल ना हर्ष, झाला असेल ना, रुची म्हणाली. हो निघूया. सुंदर आहे ना हे ठिकाण? हो, छानच आहे. मला कशी नव्हती माहीत ही जागा. मी तर किती वेळा इथे आले. माझ्या पप्पांनी एक फार्म हाऊस घेतलेला आहे लोणावळ्याला. त्यामुळे आमचं नेहमीच येणं असतं इथे. काय, तुझं फार्म हाऊस आहे? मग हॉटेल का बुक केलंस? हर्ष म्हणाला. तर काय, पप्पांना काय सांगणार होते? कुणासोबत चालले? तू सांगितलेलं का तुझ्या मम्माला खरं खरं? रुची त्याच्याकडे बघत म्हणाली. नाही गं, कसं सांगणार, हर्ष म्हणाला. चालत चालत दोघे बोलत होते. गाडीजवळ आले आणि परतीचा प्रवास सुरू झाला. त्यांना हॉटेलपर्यंत पोहोचायला अंधार पडला होता. हर्ष, तू दमला नाहीस ना? रुची म्हणाली. नाही, का गं? फ्रेश होऊन आपण थोड्या वेळाने डान्स क्लबला जाऊया, रुची त्याच्याकडे आशेने बघत बोलली. तुला डान्स क्लब कधीपासून आवडायला लागला आहे? हर्ष हसत म्हणाला. तसं नाही रे, खूप ऐकलं डान्स क्लबबद्दल, पण कुणासोबत जायचं ना, त्यामुळे कधी गेले नाही. आज हक्काचा माणूस आहे तर म्हटलं बघावं जाऊ. प्लीज चल ना. प्लीज प्लीज. ओके, तू म्हणशील तसं. थँक्यू थँक्यू थँक्यू, ती त्याला मिठी मारत म्हणाली. वेलकम डिअर. चल फ्रेश होऊन थोड्या वेळाने निघूया. हर्ष तू चल, मी आलेच 2 मिनिटात, रुची म्हणाली. ओके. हर्ष रूमकडे निघाला. रुची रिसेप्शनवर जाऊन त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देत होती. का गं, कुठे गेली होतीस? हर्ष म्हणाला. काही नाही रे, ते बुकिंग केले तेव्हा साईन राहिलेले ना, तेच करून आले. थोड्या वेळात तयारी करून नाईट क्लबला जायला निघाले. रुचीने आत्ताही शॉर्टच ड्रेस घातला होता. रुची, थंडी किती आहे, तू असा शॉर्ट ड्रेस घातलास? नाही रे, डान्स करताना कुठली थंडी वाजणार आहे. आणि क्लबमध्ये रोजच्यासारखे कपडे घातले तर लगेच सर्वांना कळेल ही पहिल्यांदा आले. हसतील सगळे, गावंढळ म्हणतील. रुची आपल्या परीने त्याला समजावत होती. बरं बरं, ठीक आहे. वेलकम मॅम. वेलकम सर. त्या दोघांनी एंटर करताच तिथल्या मॅनेजरने त्यांना हसत वेलकम केलं. रुचीकडून बघून ते ओळखीचं हसला आणि हर्षला हात मिळवून ग्रीट केलं. हा अगदी आपण नेहमीच येत असल्यासारखा हसला ना, हर्ष म्हणाला. ओळखत असेल तुला, तू येत असशील नेहमी. मी तर आज पहिल्यांदाच येते. रुची त्याच्याकडे संशयाने बघत म्हणाली. छे गं, मला कधी एवढा वेळ असतो? हर्ष थोडासा नाराज होत म्हणाला. अरे गंमत केली मी, कशाला तोंड पाडतोस? त्याचं कामच असतं हसून ग्रीट करायचं. रुची त्याची समजूत काढत म्हणाली. हो, बरोबर आहे तुझं. हर्ष तिचा हात धरून म्हणाला. रुचीला ड्रिंक करायची फार इच्छा झाली, पण तसं केलं तर हर्ष पुढे आपलं पितळ उघडं पडेल म्हणून तिने स्वतःला कसंबसं कंट्रोल केलं. चल ना, डान्स करूया, रुची त्याचा हात धरून ओढत म्हणाली.
मला नाही आवडत, तू कर. मी फक्त बघणार आहे तुला, हर्ष म्हणाला. नाही हा हर्ष, असं नाही चालणार. चल लवकर. तिने ओढत त्याला डान्स करायला नेले. रुची अगदी बेधुंद होऊन नाचत होती. हर्ष थोडंफार डान्स आणि तिलाच जास्त बघत होता आणि विचार करत होता, एवढी एनर्जी कशी आली हिच्यात. आणि आजूबाजूचे मुलं पण तिला बघत होते. कुणी तिला धक्का मारायचा प्रयत्न करत होते. हर्ष तिला सर्वांपासून प्रोटेक्ट करत होता. बापरे, थकले मी आता, रुची कपाळावरचा घाम पुसत म्हणाली. किती नाचतेस ग, किती दिवसांची हौस पूर्ण करत होतीस, हर्ष तिला चिडवत म्हणाला. हो ना, तेच तर, रुची म्हणाली. बरं चल, निघायचं का, बराच वेळ झाला, हर्ष म्हणाला. हो चल, ती घड्याळ बघत म्हणाली. दोघे आधी हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. मला नॉनव्हेज खायचं आहे, रुची मेन्यू कार्ड बघत म्हणाली. ओके, तू म्हणशील तसं ऑर्डर कर. हर्ष तिने जेवण ऑर्डर केले. दोघांनी तिच्या आवडीचे जेवण केले आणि रूममध्ये परत आले. रूम उघडताच काहीतरी वेगळं जाणवलं. एक मंद सुवास पूर्ण रूममध्ये दरवळत होता. हर्ष डोळे मोठे करून बघत होता. हॉलमध्ये हार्ट शेपचे बलून ठेवलेले होते आणि टेबलवर गुलाबाचा बुक्के. बेडरूमचं दार लावलेलं. हर्षने जाऊन दार उघडलं तर अख्खी रूम सजवलेली होती. पूर्ण हार्ट शेप गुलाबाच्या पाकळ्यांनी बेड सजवला होता. रुची, हे काय आहे ग, हर्ष तिच्यावर नजर रोखून म्हणाला. मला काय माहीत, रुची निरागसपणाचा आव आणून म्हणाली. कुणी हे करायला सांगितले यांना, मूर्ख आहेत का हे हॉटेलवाले? थांब, मी विचारतो त्यांना, हर्ष जरा रागाने म्हणाला. ए हर्ष, थांब ना, तिने हर्षचा हात धरला. अरे, मी बुक करताना हनीमून सूट असं टाकलेलं, त्यामुळे त्यांनी हे सगळं केलं असेल. सॉरी, माझी चूक आहे. तू नको ना विचारू त्यांना, नाहीतर त्यांना कळेल की आपण नवरा बायको नाही ते. प्लीज, मी असं बॉयफ्रेंडसोबत आली आहे, माझी इन्सल्ट होणार ना, रुची निरागसपणा दाखवत म्हणाली. तिचं बोलणं हर्षला पटलंसुद्धा. रुची, मला सांगायचं ना, मी केलं असतं बुक. काय गरज होती तुला हनीमून सूट वगैरे सिलेक्ट करायची? असू दे ना, त्याला काय होतं आहे, रुची म्हणाली. तुला काय जातं हे म्हणायला? मी कसा कंट्रोल करतो माझा मलाच माहीत, हर्ष हळू आवाजात म्हणाला. रुचीला कळलं तो काय म्हणाला. ती गालात हसली. काही म्हणालास का हर्ष? रुची, नाही, काही नाही. ओके, मी आंघोळ करून येते, खूप घाम झाला आहे. तू पण जा बाहेरच्या वॉशरूममध्ये, थकवा तरी निघून जाईल. रुची त्याला वॉशरूमकडे ढकलत म्हणाली. ती पण आंघोळीला गेली. हर्ष डोके पुसत बाथरूममधून बाहेर पडला. तेवढ्यात रुचीसुद्धा बाहेर आली. तिने पातळशी नाईटी घातली होती, ज्यातून तिच्या शरीराचा आकार पूर्णपणे दिसत होता. रुची, हे काय घातलं आहेस? जरा व्यवस्थित कपडे घाल ना, तुझं आज सकाळपासून काहीतरी वेगळंच सुरू आहे, हर्ष म्हणाला. काय वेगळं, सांग तरी, रुची त्याला रोखून बघत म्हणाली. तो मात्र तिच्याकडे बघणे टाळत होता, उगाच इकडे तिकडे बघत होता. हेच, तू तू आज जरा विचित्र कपडे घालत आहेस, हर्ष आवंडा गिळून म्हणाला. का, मी छान दिसत नाही का या कपड्यात? खरंच आवडलं नाही तुला? रुची थोडी अजूनच हॉट टोनमध्ये बोलत होती. तुला माहीत आहे ना, नाही आवडत मला, हर्ष म्हणाला. हो तर माझ्याकडे बघून सांग ना हे हर्ष, रुची म्हणाली. तेवढ्यात हर्षचा फोन वाजला. मॅनेजर त्याला कॉल करत होता. त्याने फोन उचलला आणि 2 मिनिटे तो त्याच्याशी बोलत होता. स्विच ऑफ कर ना फोन, काय सारखा सारखा वाजतोय, रुची त्याचा हातचा फोन काढून घेत म्हणाली. अगं, कामं असतील तेव्हाच करतात ना फोन, नाहीतर का वेळ फुकट घालवायला थोडीच कुणी फोन करणार, हर्ष म्हणाला. का नाही, इतका हँडसम आहेस, कुणी पण फोन करेल, रुची गाल फुगवून म्हणाली. अगं, मॅनेजरचा फोन होता, तू असाच संशय घेणार आहेस का माझ्यावर? हर्षला जरा रागच आला तिचा, पण तिला बघून आणखी काही सुचतही नव्हतं. संशय नाही घेत आहे, पॉझिटिव्ह मात्र आहे मी तुझ्या बाबतीत, रुची त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. बरं, तू इथे झोप, मी हॉलमध्ये झोपतो, तो तिच्यापासून दूर होत म्हणाला. तिने त्याचे मनगट पकडले. हर्ष, थांब ना, असं काय करतोस, रुची म्हणाली. रुची, असं आपलं एकत्र येणं योग्य नाही, हर्ष तिच्या गालावर टॅप करत म्हणाला. का हर्ष, तू लग्न करणार आहेस ना नक्की माझ्याशी? ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. अगं हो रुची, मी सांगितले ना तुला, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. का गं, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? हर्ष तिला समजावणीच्या सुरात म्हणाला. आहे ना, पण तू असा दूर का पळतोस माझ्यापासून? तुझं मला असं इग्नोर करणं हर्ट होतं, रुची म्हणाली. तुला असं का वाटतं मी तुला इग्नोर करतो, हर्ष म्हणाला. मी तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आले, तू साधं मिठीतसुद्धा घेतलंस का मला, ती रडत म्हणाली. ए वेडाबाई, तेवढ्यासाठी रडतेच कशाला, तो तिला मिठीत घेऊन पाठीवर थोपटत म्हणाला. रडणार नाही तर काय करू हर्ष, तुझं ना प्रेमच नाही माझ्यावर, रुची त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती.
तिचे गरम श्वास त्याच्या छातीवर जाणवत होते. त्याचाही संयम आता सुटत चालला होता. असं काय बोलतेस? आय रिअली लव्ह यू माय स्वीट हार्ट, तो म्हणाला. तिला त्याची उबदार मिठी फार हवीहवीशी वाटत होती. आय लव्ह यू टू, ती मान वर करून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. तोही तिच्या डोळ्यात बघत होता. हळूहळू दोघांचेही ओठ एकमेकात गुंतले आणि सगळ्या मर्यादाही ओलांडल्या गेल्या. सकाळी हर्षला फार उशिरा जाग आली. तो रुचीला उठवायला आवाज देत होता. तिने पुन्हा त्याला स्वतःच्या मिठीत ओढून घेतले. तो अख्खा दिवस त्यांनी एकमेकांच्या मिठीत घालवला. हर्षला तिचा सहवास हवा असा वाटायला लागला होता. 2 दिवस संपले. आज त्यांना परत मुंबईला जायचं होतं. सकाळी दोघांनी हॉटेलमधून चेकआउट केले आणि परतीचा प्रवास सुरू झाला. हर्ष, मला ना तुला सोडून जायची इच्छा होत नाही आहे, रुची म्हणाली. इच्छा तर मलाही नाही, पण जावे तर लागेल ना. मिस यू बेबी, तो गाडी चालवत तिचा हात डाव्या हातात घेत म्हणाला. हर्ष, आपण लवकर लग्न करूया ना, मला नाही राहावत आता तुझ्याशिवाय, रुची म्हणाली. 1 वर्ष तरी थांबावं लागेल रुची, आपण भेटत राहू ना, हर्ष तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. मला जड जाणार, पण फक्त 1 वर्ष, त्यापेक्षा उशीर नाही हा. हो ग राणी, 1च वर्ष, हर्ष म्हणाला. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.